नमस्कार मैत्रिणींनो, दीता बुटीकच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 12मध्ये आपले खूप खूप स्वागत. तुम्ही जर या आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर चॅनल किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्ही अवश्य पहा. अत्यंत उपयुक्त असे हे एम्ब्रॉयडरी क्लास आहे. या एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरीचे बरेचसे स्टिचेस शिकायला भेटतील. या क्लासमध्ये त्याचबरोबर केलेल्या स्टिचेसचा उपयोग कसा करायचा हेही तुम्हाला शिकायला भेटणार आहे. तर अत्यंत सविस्तर अशी माहिती तुम्हाला या क्लासमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही क्लास मिस करू नका. या आधीचे क्लास पहा आणि यापुढील सुद्धा क्लास पहा. हँड एम्ब्रॉयडरीचे बरेचसे स्टिचेस तुम्हाला या एकाच क्लासमध्ये पाहायला भेटतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये म्हणजे एम्ब्रॉयडरी व्यवसाय किंवा शिवणकाम यामध्ये तुम्हाला त्याचा अत्यंत फायदा होणार आहे. त्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे करता येईल. चला तर मग आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. आजच्या क्लासमध्ये मी आपल्याला बॅक स्टिच शिकवणार आहे. बॅक स्टिचचे हे 3 व्हेरिएशन्स आहे. बॅक स्टिच, सिंपल बॅक स्टिच, वीव्ड बॅक स्टिच आणि इंटरलेस्ड बॅक स्टिच असे मी हे तुम्हाला बॅक स्टिचेस शिकवणार आहे. तर त्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला हे ड्रॉ करण्यासाठी पेन, स्केल आणि कॉटन थ्रेड किंवा सिल्क थ्रेडही तुम्ही यूज करू शकता. आजचा हा स्टिच करण्यासाठी हे थ्रेड्स वापरणार आहे आणि ही 5 नंबरची निडल वापरणार आहे. तर चला तर मग आपण क्लासला सुरुवात करूया. तर आता आपण बॅक स्टिच करण्यासाठी जो थ्रेड वापरणार आहे तो 6 पदरी घेणार आहोत. बघा, हे तुम्हाला माहीतच आहे, हे लच्छी जे कॉटन थ्रेड असतात ते 6 पदरी असतात. तर हे पूर्ण 6 पदर मी असेच्या असे ओवून घेणार आहे आणि निडलमध्ये ओवून घेतला आहे आणि टोकाला एक गाठ घेतलेली आहे. तर आता बॅक स्टिचला सुरुवात करूया. स्टिच करण्यासाठी इथून सुरुवात करू. असे निडलवर काढून घ्यायचे या पॉईंटवरून आणि पहिला स्टिच म्हणजे थोड्या अंतरावरून घ्यायचा आहे. खाली टाकायची आहे निडल. बघा, हा पहिला स्टिच झालेला आहे. आता बॅक स्टिचमध्ये आपण मागे आतापर्यंत आपण स्टिच पुढे करत जायचो, पण बॅक स्टिचमध्ये आपल्याला हा स्टिच मागे घ्यायचा, नावाप्रमाणे मागे घ्यायचा असतो. तर निडल हा स्टिच आहे पहिला. तर ह्या स्टिचच्या पुढे एक थोड्याशा अंतरावर आपल्याला निडल पुढे काढून घ्यायची आहे. निडल खाली टाकायच्या वेळेस हा जो पहिला स्टिच आहे त्याच्या अगदी इथे शेवटी आपल्याला निडल अगदी त्याच्यात टेकून आपल्याला म्हणजे त्याच्या स्टिचच्या एंडमध्ये आपल्याला ही निडल टाकायची आहे आणि हा थ्रेड ओढून घ्यायचा आहे. तर या प्रकारे आपला बॅक स्टिच असतो. यामध्ये येणारे स्टिचेस हे सारख्या आकाराचे आले पाहिजे. बघा, परत स्टिच थोड्या अंतरावर पुढे काढून घेतलेला आहे आणि पुन्हा आधीच्या स्टिचच्या जो आधीचा स्टिच आहे त्याच्या अगदी एंडला खाली आपण ही निडल टाकून घ्यायची आहे आणि थ्रेड ओढून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे हा स्टिच असतो. पुन्हा एकदा पहा, हा जो आधीचा आलेला स्टिच आहे त्याच्या तेवढ्याच स्टिचच्या एवढ्या अंतरमध्ये सोडून पुढे आपल्याला निडल काढून घ्यायची आहे. म्हणजे जो येणारा स्टिच असतो तो मागे येत असतो, निडलच्या मागे. असा याप्रमाणे निडल काढून घेतल्यानंतर आपल्याला जो आधीचा स्टिच आहे त्याच्या अगदी एंडला टोकाला आपल्याला निडल पुन्हा खाली टाकायची आहे. बघा, याप्रमाणे. याप्रमाणे हा स्टिच असतो. हा बॉर्डर लाईन स्टिच आहे. या स्टिचसाठी हा आउटलाईन स्टिच आहे. या स्टिचचा उपयोग आउटलाईनसाठी करता येतो. प्लेन फॅब्रिक डेकोरेट करण्यासाठी या स्टिचचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. प्लेन फॅब्रिकवर विशिष्ट डिस्टन्समध्ये लाईन्स घेऊन त्या लाईन्स आपण या बॅक स्टिचने करून त्याला डेकोरेट करू शकतो. अत्यंत सोपा आणि पटकन होणारा असा हा स्टिच आहे. तुम्ही रेडीमेड ब्लाऊजवर म्हणजे आधीचं तुमचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यावर वर्क करायचं आहे तर या स्टिचचा तिथे वर्क अगदी चांगल्या प्रकारे करता येतो आणि तुमचं ब्लाऊज तुम्ही अधिकच सुशोभित करू शकता.
बघा या प्रकारे हा स्टिच आपला करून झालेला आहे. तर आणखी थोडे छोटे छोटे स्टिचेस कसे घ्यायचे, तर तुम्ही आणखी थोडं स्टिचेस घेऊनसुद्धा याच्यापेक्षा छोट्या आकाराचे स्टिचेस घेऊनसुद्धा तुम्ही ह्याची डिझाईन या स्टिचचा उपयोग करू शकता. हा मी थोडासा मोठा स्टिच घेतलेला आहे, तर तुम्हाला मी या लाईनवर दाखवते की छोटे छोटे स्टिचेस घेतल्यानंतर ते कसे दिसतात. बघा या ठिकाणी आपण हा थ्रेड वर काढला. आता मी जशी इकडे करत आली होती तशी मी आता इकडे करत जाणार आहे. हा पहिला स्टिच घेतलेला आहे. बघा त्यापेक्षा पहिला छोटा घेतला मी, तर तुम्हाला अगदी कळावा म्हणून, किंवा मोठाही घेऊ शकतो आपण, असं काही नाही. तेवढा जेवढा मी घेतला तेवढाही घेऊ शकता. बघा हा एवढा स्टिच घेतला की पुन्हा या स्टिचच्या एवढं अंतर सोडून पुढे निडल काढायची आहे आणि पुन्हा पहिल्या स्टिचच्या जवळ बघा हा दुसरा स्टिच मी इथे घेतलेला आहे. आता पुढचा स्टिच घेताना पुन्हा तेवढ्याच अंतरावर आपण निडल पुढे टाकून घेणार आहे. आता हा दुसरा स्टिच घेण्यासाठी पुन्हा आपण निडल पुढे टाकून घेणार आहे आणि पुन्हा आधीच्या स्टिचच्या अगदी जवळ निडल खाली टाकायची आहे. बघा पुन्हा पहा, वरच्या लाईनमधले घेतलेले स्टिचेस लांबीला थोडे जास्त आहेत, तर खालच्या लाईनमध्ये जे स्टिचेस घेत आहे ते लांबीला कमी आहे. अशा दोन्ही प्रकारे आपण स्टिचेस घेऊ शकतो. ते आपल्याला जिथे वर्क करायचं आहे त्याच्यावर डिपेंड असते. बघा असे सुद्धा तुम्ही स्टिचेस घेऊ शकता. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पण घेतला तरी चालतो किंचितसा, आणि पहिल्या स्टिचपेक्षा थोडासा छोटा. बघा याप्रमाणे दिसते. तर या प्रकारे आपण हे बॅक स्टिच करू शकतो. तर पुढचा स्टिच पाहूया, व्हीप बॅक स्टिच. यामध्ये सुद्धा मी 6 पदरी थ्रेड घेणार आहे. व्हीप बॅक स्टिच करण्यासाठी 2 कलरच्या थ्रेडची आवश्यकता असते. जे कॉन्ट्रास्ट कलर घेतला तर आणखी सुंदर दिसतो. तर आपण स्टिचला सुरुवात करूया. या स्टिचसाठी 6 पदरी थ्रेड घेतलेला आहे. तुमच्याकडे जर निडल छोटी असेल तर तुम्ही त्यामध्ये 3 पदर होऊन त्याला डबल करून गाठ घेऊन तो 6 पदरी करता येतो. तशा प्रकारे तुम्ही 6 पदरी थ्रेड घेऊ शकता. क्लास संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर बघा आता आपण व्हीप टर्निंग स्टिचला सुरुवात करणार आहोत. आणि सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या या स्टिचप्रमाणेच मी इथे लाईनवर सुरुवात केलेली आहे. हा बॅक स्टिच असल्यामुळे आपल्याला आधी एक स्टिच घ्यायचा आहे. तो स्टिच घेतल्यानंतर पुढचा स्टिच घेताना एक स्टिचचं अंतर सोडून आपल्याला निडलवर काढायची आहे. आणि दुसरा स्टिच घेताना आपल्याला मागे स्टिच घ्यायचे. निडल समोर काढून स्टिच मागे टाकायची आहे. म्हणजे मागे तो स्टिच मागे तयार होतो. बघा याप्रमाणे पुन्हा आपल्याला आलेल्या स्टिचच्या मध्ये एका स्टिच अंतर सोडून निडल पुढे काढायचे आणि आधीच्या स्टिचच्या अगदी जवळ निडल खाली टाकायची आहे. याप्रमाणे आपण या पूर्ण लाईनवर स्टिच करून घेऊया. हा व्हीप टर्निंग स्टिच आहे. हा व्हीप बॅक स्टिच आहे. आपण यापूर्वी व्हीप स्टिचेस केलेले आहे. व्हीप टर्निंग स्टिच केला आहे. व्हीप चेन स्टिच केलेला आहे. जर आधी तुम्ही हे क्लासेस पाहिले असतील आधीचे तर तुम्हाला हे माहिती असणार आहे. पण जे कोणी नवीन आहे त्यांना हे माहीत नाही आहे, तर तुम्ही ते क्लासमध्ये आधीचे क्लास पाहू शकता. व्हीप रनिंग स्टिच, व्हीप बॅक स्टिच, व्हीप रनिंग स्टिच आणि व्हीप चेन स्टिच. तर आपण या ठिकाणी आता व्हीप बॅक स्टिच शिकत आहोत. बघा अत्यंत उपयुक्त असे हे हँड एम्ब्रॉयडरी क्लास आहे. तुम्ही अगदी हे क्लास सिरियसली करा आणि फक्त पाहू नका, तर ते स्टिचेस करा. स्टिचेस केल्यानंतर आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे करू शकता.
बघा या ठिकाणी आपल्याला हे बॅक रनिंग स्टिचचा हा बॅक स्टिचचा आपल्या ही लाईन करून झालेली आहे. आता मी खालून गाठ मारून घेणार आहे. तर गाठ कशी मारायची हे आपल्याला पहिल्या व दुसऱ्या क्लासमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. कारण बरेचसे नवीन असतात, त्यांना अगदी माहिती नसतं गाठ कशी घ्यायची, तर ते त्यांना त्या क्लासमध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. आता पुढचा स्टिच करण्यासाठी मी हा थ्रेड वापरणार आहे. तो पण 6 पदरी घेणार आहे. तर बघा आता आपण या पुढचा स्टिच करणार आहोत. त्याच्या पुढे आणखी त्यासाठी ही नीडल या ठिकाणी काढून घ्यायची आहे. मागच्या साईडला गाठ असल्यामुळे ते येत नाही आहे करता. मागच्या साईडला नीडल काढायची आहे आणि या स्टिचमध्ये आपल्याला टाकून घ्यायची. ही मागची जी साईड आहे ते आपल्याला या स्टिचमध्ये टाकून घ्यायची. बघा या प्रकारे प्रत्येक स्टिचच्या खालून आपल्याला ही नीडल टाकून घ्यायची आहे. बघा या प्रकारे बऱ्याच जणांना खूप इच्छा असते की आपल्या ब्लाऊजवर किंवा कुर्तीवर काहीतरी डिझाईन आपण करावं आणि आपण ते सुद्धा वापरावे ते, किंवा कोणाला असं करून कोणाला गिफ्ट देता यावं, पण ते करता येत नाही. तर आपण असे हे स्टिचेस या आधीचे शिकवलेले स्टिचेस त्याचे मी डिझाईनसुद्धा शिकवलेले आहे, ते करून तुम्ही स्वतः पण वापरू शकता किंवा कोणाला गिफ्टही करू शकता. आणि आपल्या स्वतःच्या हाताने केल्याचा आनंद काही वेगळाच असतो. बघा या प्रकारे तुम्हाला एखादी बॉर्डर लाईन करायची, तुमच्याकडे कुर्ती आहे ती अगदी प्लेन आहे आणि त्यावर बॉर्डर लाईन करायची, तर ह्या तुम्ही अगदी कुर्तीच्या बॉटमला या 3 लाईनसुद्धा जवळजवळ घेऊन 3 घ्या, 4 घ्या आणि त्यामध्ये आणखी दुसरे स्टिचेस आधीचे झालेले स्टिचेससुद्धा ॲड करून तुम्ही छानशी अशी बॉर्डर लाईन तयार करू शकता. बघा या ठिकाणी हा स्टिच पूर्ण झालेला आहे आणि आता मी नीडल खाली टाकून घेणार आहे. बघा किती सुंदर दिसतोय हा स्टिच. अगदी सहज कोणीही करू शकतं. कितीही नवीन असो करणारे तरीसुद्धा त्यांना हा स्टिच अगदी सहज येऊ शकतो. असे हे स्टिचेस आहे. तर नक्की शिका आणि त्याचा उपयोग करा. तुम्हाला स्टिच कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आता पुढील स्टिच आहे इंटरलेस्ड बॅक स्टिच. तर आपण आता हा पुढील स्टिच करणार आहे. तो स्टिच करण्यासाठी या स्टिचसाठी मी हे 2 थ्रेड्स वापरणार होते, पण इथे हा असल्यामुळे मी आता हे घेणार आहे. बघा आता आपण इंटरलेस्ड बॅक स्टिच करणार आहे. त्यासाठी मी 6 पदरी थ्रेड घेतलेला आहे नेहमीप्रमाणे. इथून सुरुवात करायचं आहे. आता बॅक स्टिच तुम्हाला चांगल्याच प्रकारे येत असेल कारण आपले इथे हे वर 2 बॅक स्टिच करून झालेले आहे. त्याचप्रमाणे आता हा सुद्धा बॅक स्टिच करायचा आहे आपल्याला. तर थ्रेड वर काढून घेतलेला आहे आणि इथे एक स्टिच घेतला आहे, सिंपल स्टिच आपला रनिंग स्टिच घेतलेला आहे. त्या स्टिचच्या पुढे एक स्टिचचं अंतर सोडून पुढे नीडल काढून घ्यायची आहे आणि पुन्हा आधीच्या स्टिचच्या जवळ नीडल खाली टाकायची आहे. याप्रमाणे आपण हे स्टिचेस करून घेणार आहे. आता हे तुम्हाला मी एकदम स्पीडने दाखवते. माझ्याकडून हा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्याबद्दल सॉरी.
या स्टिचचा पुन्हा एक व्हिडिओ मी अपलोड करेल, तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पहा. यामध्ये एक साईड करून पूर्ण झालेली आहे. आपण ज्याप्रमाणे दुसरी साईड करणार आहे त्याचप्रमाणे ही पहिली साईड करायची असते. पुन्हा आता पुढचं वर्क करण्यासाठी आपल्याला इथे निडल काढून घ्यायची आहे आणि आधी आपण इकडून निडल टाकली होती, आता वरच्या साईडनी निडल टाकायची आहे अशी. या प्रकारे आपल्याला निडल टाकून घ्यायची आहे. बघा, आधी टाकलं तर त्याच्या विरुद्ध साईडने आपल्याला निडल टाकायची अशी. ज्याप्रमाणे आपण आता निडल टाकत आहोत त्याचप्रमाणे आधीच्या स्टेपमध्ये सुद्धा निडल टाकलेली आहे. बघा, या प्रकारे हा स्टेज येतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे स्टिचेस कसे वाटले कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. क्लास नंबर 13मध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.